आता आपण जाणार आहोत एका सोन्याच्या गावात। कोल्हापूर जिल्ह्यात बीड नावाचं गाव आहे। या गावात सोन्याचा पाऊस पडतो अशी आख्यायिका आहे। फक्त आख्यायिकाच नाही तर गावातल्या अनेकांना सोनं सापडतंही। पाहुयात काय आहे या गावाची खासियत। या गावात सोन्याचा पाऊस पडतो। या गावात कुठेही सुवर्ण मुद्रा सापडतात। राजा भोजची राजधानी चक्क सोनं उगवते। कोल्हापूरची राजधानी बीड, होय राजधानीच। कारण ज्या गावात सोन्याचा पाऊस पडतो अशी आख्यायिका आहे ती राजधानीच असणार। बघा गावातल्या या आजीबाईंना सोनं कसं सापडलं ते। चटपटच्यात परमेश्वर पाडतो या होय। माळाला उमाळ्याचं सोनं शेंगा काढताना बायका तो घेऊन तोंडात घालून बायकांनी फुले केली, कोणी काय केलं मागणं मग ते म्हणाली सोनं गावलं मारू गाड्या भरून नेल्या माणसांनी मारूच्या। ही अशी सोन्याची नाणी गावातल्या प्रत्येक घरात आहेत। कुणाकडे डाळीच्या दाण्या एवढे तर कुणाकडे बटना एवढे नाणे। तर आपली जर आलेले 4 सोबत सापडलेलं हे माझ्याकडे सोनं आहे। हे पूर्ण 52 पिसेस सोनं आहे आणि हे पूर्ण महादेवाचं मंदिर असल्यामुळे याच फक्त बीड गावामध्ये हे सापडतं, इतर कुठेही हे सापडत नाही। किती वेळा लोकांना हे असं आमच्या गावामध्ये जवळजवळ किती प्रत्येक घरी म्हणलं तरी असं सापडलं मिळालं तुम्हाला बघायला। सोन्याचा पाऊस पडतो म्हणजे तिथं अजून सोनं मिळते। सोन्याचा पाऊस म्हणजे ते अजून कोणी बघितलेलं नाही, परंतु उसाच्या पानावर सुद्धा सोनं सापडते आणि जमिनीवर सुद्धा सापडते। त्यामुळे निश्चित अजून कोणाला काय माहित नाही, परंतु अजून सोनं सापडते। गावातले लोक याला दैवी चमत्कार म्हणतात, पण संशोधकांचं मत मात्र वेगळंच आहे। ही सोन्याची नाणी म्हटलं जात असलं तरी ही चलनातली सोन्याची नाणी नव्हेत, तरी एक विशिष्ट राजवटीच्या मुद्रा होत्या आणि या मुद्रा तिथं अजूनही विपुल प्रमाणात सापडतात। हे लक्षात आल्यानंतर आम्हाला समजलं की बीड हे गाव म्हणजे कोल्हापुराचा एक अत्यंत प्राचीन इतिहास आपल्या उरात दडवून ठेवलेलं असं इतिहासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत मौलिक असं ठिकाण आहे। यात्रेच्या काळात तर सोन्याची नाणी सापडल्याच्या बातम्यांना ऊत येतो, पण ही नाणी फक्त खणतानाच नाही तर घरावरही सापडतात म्हणे। आतापर्यंत केलेल्या अभ्यासावरून राजाची स्वारी जेव्हा त्या परिसरातून जाते तेव्हा त्या राजावरून उधळल्या जाणाऱ्या त्या सुवर्ण मुद्रा ठिकठिकाणी शेतामध्ये विखुरल्या गेल्या आणि मग त्या कालांतरानं पक्ष्यांच्या वेष्टेतून किंवा आणखीन कशातून बाहेर आल्या आणि त्या आत्ताच्या नागरिकांना सापडतात। अगदी 12व्या शतकामध्ये तयार केल्या गेलेल्या या राजमुद्रा किंवा सुवर्ण मुद्रा आज 21व्या शतकामध्ये सुद्धा अजूनही सतत सापडतात। गावातली मंदिरं, इथले शिलालेख, तटबंदी ही या गावचं वेगळेपण अधोरेखित करते आणि त्यामुळेच हे गाव कधी काळी समृद्ध होतं यावर विश्वास बसतो। ठिकाणी अत्यंत सुरक्षित अशा पद्धतीचं साम्राज्य उभं राहू शकतं याची जाणीव झाल्यामुळे या भोजराजांना त्या पन्हाळ्या किल्ल्याची बांधणी केली आणि मग त्या काळातच म्हणजे 11व्या शतकाच्या अखेरीस या शिलाहारांच्या राजवटीचा अंत झाला आणि त्यानंतर सिंघणदेव यादव यांची राजवट त्या परिसरावर आली। या दोनही राजवटींनी बीड या ठिकाणाहून आपलं राज्य केलं। सोन्याचा पाऊस पडतो असं जरी म्हटलं असलं तरी हा पाऊस कधीही पडतो, म्हणजे सोनं कधीही कुठेही लोकांना सापडतं आणि ते सोनं घेऊन हे लोक आपल्याला दागिने, आपल्या हातामधील अंगठी किंवा गाभाऱ्यामध्ये हे सोनं ठेवत असतात। एकूणच या संपूर्ण गावाचा इतिहास बघितला, इथलं वैशिष्ट्य बघितलं तर आपल्याला असं वाटतं की एक मोठी राजधानी या परिसरात होती आणि ती आता नष्ट झालेली आहे। इतकं मोठं वास्तव इथं असून सुद्धा याची नोंद पुरातत्व विभागाकडे नाही, हे मात्र आश्चर्य मानावं लागेल। कॅमेरामन निलेशसह मी रणजित माझगावकर, एबीपी माझा, कोल्हापूर, बीड।